आधार नंबरचे बँक खाते लिंक असणे खूप महत्त्वाचे आहे। जेव्हा आपण आपल्या बँक खात्याची संबंधित बँकेत जाऊन KYC करतो तेव्हा त्या बँक खात्याशी आपले आधार लिंक होते आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तरच आपल्याला शासनामार्फत मिळणारे अनुदान, नुकसान भरपाई, सबसिडी आणि इतरही विविध योजनेचा लाभ मिळतो। तर आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे का हे कुठेही न जाता बँकेत पण जायची गरज नाही, कारण आपल्याला घर बसल्या आपल्या मोबाईलवरच कळणार आहे की आपले आधार नंबर बँक अकाउंटला लिंक आहे की नाही। तर ते कसं पाहायचं ते या व्हिडिओमध्ये आपण शिकूयात। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतीविषयक माहिती या तुमच्या आवडत्या व हक्काच्या YouTube चॅनलवर। सर्वप्रथम आपण या साईटवर यायचं आहे। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्यावर क्लिक करताच आपण या पेजवर याल। येथे लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून येथे तुमचा आधार नंबर टाका व येथे हा कॅप्चा जशास तसा टाकून लॉग इन विथ OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्वरित आपल्या आधार नंबरशी जो पण मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल। तो OTP आपण येथे टाकायचा व लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं। नंतर हे पेज ओपन होईल। या कोपऱ्यात आपल्याला जो पण आधार नंबर आपण टाकून लॉग इन केलेला आहे त्या आधार कार्डवरचा फोटो आपल्याला येथे दिसेल व येथे काही ऑप्शन पण आहेत, जसे की डॉक्युमेंट अपडेट, डाउनलोड आधार कार्ड, ऑर्डर आधार PVC कार्ड आणि याच्याच खाली ॲड्रेस अपडेट, बँक सीडिंग स्टॅटस व जनरेट व्हर्च्युअल ID। येथे आपण बँक सीडिंग स्टॅटस या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे पाहू शकता तुमचे आधारशी लिंक असलेले बँक खाते, आधार नंबर, बँकेचे नाव, त्यानंतर आधार सीडिंग स्टॅटस। इथे ॲक्टिव्ह जर असेल तर निवांत राहा, कारण तुमची KYC झालेली असून ती आपल्याला परत करण्याची गरज नाही। त्यामुळे तुम्ही अंगठ्याने देखील पैसे काढू शकता, त्याचबरोबर अंगठा देऊन आपण पैसे खात्यावर जमाही करू शकतो। कोणत्या योजनेत जर आपण पात्र असाल तर ते पैसेही आपले येतील। पण येथे ॲक्टिव्ह नसेल किंवा बँकेत खाते आहे पण येथे ते दाखवतच नाही तर मग आपण संबंधित बँकेत जाऊन KYC करणे गरजेचे आहे। आणि लक्षात घ्या, येथे फक्त ज्या पण नॅशनलाइज म्हणजेच राष्ट्रीयकृत बँका आहेत त्याचेच खाते येथे दाखवले जातात। माहिती पाहून झाल्याच्या नंतर या ठिकाणी कोपऱ्यामध्ये जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून अशा पद्धतीने आपलं आधार कार्ड ओपन होईल। त्यानंतर थोडंसं खाली आल्याच्या नंतर आपल्याला लॉगआउट हा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आणि लॉगआउट करायचं। माहिती जर समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा की भेटूया अशीच नवीन माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। थँक्यू।